अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील किन्ही ग्रामस्थांनी अहिल्यानगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं। पारनेर तालुक्यातील किन्ही गावातील नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्याच्या मागणीसाठी हा रस्ता रोको आंदोलन करण्यात आला। काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात भागुबाई खोदडे या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता। या घटनेला आठवडा उलटूनही वनविभागाकडून कारवाई होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले। विशेष म्हणजे गावात बिबट्याचा वावर असल्याचे वारंवार सांगूनही वनविभाग कारवाई करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। दरम्यान वनविभागाकडून बिबट्या असल्याबाबत ग्रामस्थांनाच पुरावे मागितले जातात। याबाबत अहिल्यानगरचे उपवन संरक्षक धर्मवीर साल विठ्ठल यांना विचारले असता सध्या एआयच्या माध्यमातून फेक व्हिडिओ बनवले जातात, त्यामुळे आम्हाला बिबट्या आहे की नाही याची खात्री करूनच कारवाई करता येते असे म्हटले। त्यांच्या या वक्तव्यानंतर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली। दरम्यान भागुबाई खोदडे यांच्या दशक्रियाच्या पूर्वी त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली। याबाबत उपवन संरक्षक यांनी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले। सद्यस्थितीमध्ये आपण जवळजवळ 500 पिंजरे आपल्या वनक्षेत्रामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपण लावलेले आहेत आणि जवळजवळ आपण ह्या हल्ल्यामध्ये सहभागी असणाऱ्या 23 लेपर्डला आपण रेस्क्यू केलेले आहेत आणि आपण हे लेपर्ड आहे हे न सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आपण तसं वरिष्ठांना कळवलेलं आहे की हे 23 लेपर्ड आहेत हे वंतारा किंवा इतर रेस्क्यू सेंटरमध्ये आपल्याला हलवण्याची परवानगी द्यावी। नाही, अशा म्हणजे तक्रारीमध्ये काय अर्थ नाहीये। मी आता 2 महिने झाले वनक्षेत्रात फिरत आहे, आपले लौकिक म्हणजे काम करत आहेत आणि यामध्ये आपल्याला डीपीडीसी मधून सुद्धा आपल्याला 6.5 कोटी रुपये हे विविध साहित्य सामुग्री घेण्यासाठी मिळालेले आहेत आणि यामध्ये आम्हाला काही गाड्याचा तुटवडा होता, तर डीपीडीसी कडून 14 गाड्या मिळालेल्या आहेत। त्या गाड्या आपल्याला मिळाल्यानंतर आणि साहित्य सामुग्री मिळाल्यानंतर आपल्याला सक्षमपणे क्षेत्रीय स्तरावर काम करता येईल। नाही, बऱ्याच वेळा आमच्या असं निदर्शनास आलेले आहे की एआय टेक्नॉलॉजीमुळे बरेच लेपर्डचे फेक व्हिडिओ बनवणे, फेक फोटो तिथं टाकणे किंवा कुत्र जरी आलं तरी बऱ्याचपैकी बोलवणे असे प्रकार आमच्या निदर्शनास आलेले आहेत। तर असे प्रकार टाळण्यासाठी आम्ही खात्री करून घेतो त्या ठिकाणी खरंच लेपर्ड आहे की नाही आणि खात्री पटल्यानंतर मात्र लगेच आपले जे आरआरटी आहे त्या ठिकाणी पोहोचून आपल्याला तिथं पिंजरा लावण्याचं काम असेल किंवा लेपर्ड जेरबंद करण्याचं काम असेल असं करते। नाही, अशात मी त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि त्या ठिकाणी आम्ही लगेच 8 पिंजरे लावलेले होते आणि घटनेच्या 2 दिवसानंतर लगेच तो लेपर्ड आहे हा ट्रॅप मध्ये आलेला होता, आपल्या पिंजऱ्यामध्ये आलेला होता आणि एक लेपर्ड आणखी आपण त्या ठिकाणी पकडलेला होता। असे 2 आपण लेपर्ड त्या ठिकाणी पकडलेले होते। नाही, आपल्याला लेपर्ड कसं आहे, लेपर्ड हा शेड्यूल 1 मधला ॲनिमल आहे, त्यामुळं आपल्याला पूर्णपणे खात्री करूनच पिंजरे वगैरे लावावे लागतात, कारण त्याला जेरबंद करायचं असेल तर सुद्धा आपल्याला वरिष्ठांची परमिशन लागते। त्यामुळे आपण सर्व जी उपाययोजना आहे किंवा दक्षता आहे हे घेऊनच आपण जेरबंद कार्यक्रम करत असतो। नाही, आपण कोणतीही आपल्याकडं मदत प्रलंबित नाहीये, आपण लगेच मदत देतो, परंतु आपल्याला GR नुसार मॅन्डेटरी आहे की PM रिपोर्ट हा आपल्याला घ्यावा लागतो आणि PM रिपोर्ट घेतला की आम्ही लगेच त्याच दिवशी आपण मदत अदा करतो।